मंडळी, देशात असलेली युद्धासारखी परिस्थिती, सगळीकडे असलेला ब्लॅकआउट, त्यात वाजणारा सायरनचा आवाज आणि येणारा बंदुकीच्या गोळ्यांचा आणि बॉम्ब्सचा आवाज, हे दृश्य तुम्ही कधीतरी हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये बघितले असतील. पण आता तीच कंडिशन आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. कारण ठरलाय पहलगामवर झालेला दहशतवादी हल्ला. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. पाकिस्तानकडून वारंवार होत असणाऱ्या या भ्याड हल्ल्यांना कायमचं संपवण्यासाठी भारतानं कंबर कसले. असं सुद्धा बोललं जातंय की भारत आणि पाकिस्तानमध्ये असणाऱ्या तणावाचं रूपांतरण पुढे युद्धात सुद्धा होऊ शकतं. आणि ही शक्यता दाट होते. याचं कारण आहे उद्या अर्थात 7 मेला देशात होणारं मॉकड्रिल. युद्धजन्य परिस्थिती असताना केलं जाणारं मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय असतं, या मॉकड्रिलच्या दरम्यान नेमकं नागरिकांनी काय करायचं आणि महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये हे मॉकड्रिल होणार आहे, याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. मंडळी, थेट मुद्द्याला हात घालूयात. मॉकड्रिल म्हणजे युद्ध सराव. या मॉकड्रिलमध्ये किंवा युद्ध सरावांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले किंवा हवाई हल्ल्यांच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय करायचं, कोणती काळजी घ्यायची, याचा सराव घेतला जातो. थोडक्यात काय तर तुम्ही शाळेत असताना कधी तुमच्या शाळेनं भूकंप आल्यानंतर काय करायचं याचं प्रात्यक्षिक घेतलेलं आठवते का? सगळ्या पोरांना भूकंप आल्यानंतर कोणकोणत्या जागी जाऊन सुरक्षित राहायचं याचा सराव करून घेतला जायचा. तशीच एकंदरीत परिस्थिती म्हणजे ही मॉकड्रिल. आता या मॉकड्रिलमध्ये घडतं काय तर या दरम्यान युद्ध काळात वाजवले जाणारे सायरन वाजवले जातात. या सायरनच्या आवाजाची तीव्रता असते 120 ते 140 डेसिबलपर्यंत. याची रेंज असते 4 ते 5 किलोमीटरपर्यंत. हा सायरन सायक्लिक असतो. म्हणजे काय तर सायरनचा आवाज सुरुवातीला वाढत जातो आणि नंतर टप्प्याटप्प्याने कमी होत जातो. आता हा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी काय करायचं तर हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरातल्या सगळ्या लाईट्स बंद करायच्या. कारण लाईट सुरू राहिल्या तर शत्रूच्या विमानांना त्यांचं टार्गेट सहजपणे नजरेत येतं. घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतींमधून खाली यावं, पार्किंगमध्ये जावं, सुरक्षित ठिकाणी जावं, जेणेकरून आजूबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही. याशिवाय नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तातडीने बंद करावीत. जी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करता येणार नाहीत त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. याशिवाय काय तर हवाई हल्ल्यात कोणी जखमी झालं तर त्याच्यावरती प्राथमिक उपचार करून त्याला तातडीनं रुग्णालयात कसे पोहोचवायचं याचा सराव सुद्धा मॉकड्रिलमध्ये करून घेतला जातो. प्रत्यक्षात अशी वेळ आली तर लोकांनी अचानक घाबरून जाऊ नये यासाठी ही मॉकड्रिल महत्त्वाची असते, असे ब्रिगेडियर हेमंत महाजन सांगतात. सायरन वाजतात सुरक्षित ठिकाणी जावं, टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्ट्सवरती लक्ष द्यावं, अफवांवरती विश्वास ठेवू नका, सरकारच्या निर्देशांवर लक्ष द्या. आता या मॉकड्रिलचा सायरन कुठे कुठे वाजणार हे सुद्धा लक्षात घेऊया. सरकारी कार्यालय, प्रशासनिक कार्यालय, पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, सैन्य दलाची ठिकाणं, शहरातले मोठमोठे बाजार आणि गर्दी असणारे ठिकाणं आणि इत्यादी. आता हा सायरन वाजला की सगळीकडे ब्लॅकआउट केला जातो. म्हणजेच काय तर शहरातील सर्व दिवे बंद केले जातात. शत्रूच्या मिसाईल्सना त्यांची टार्गेट्स दिसू नये हा यामागचा हेतू असतो. भारतातल्या एकूण 259 ठिकाणी ही मॉकड्रिल करण्यात येणार आहे. सीमारेषेवर असणारी काही शहरं किंवा देशभरातील प्रमुख भागांचा या मॉकड्रिलमध्ये समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्रातील सुद्धा 16 ठिकाणांचा समावेश आहे. आता या ठिकाणांमध्ये राज्याची आर्थिक राजधानी मुंबई, तारापूर, उरण JNPT, ठाणे, पुणे, थळवाईशेत, नाशिक, मनमाड, सिन्नर, रोहा, धाटाव, नागोठाणे, छत्रपती संभाजीनगर, राजगड, भुसावळ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 16 ठिकाणांचा समावेश आहे सांगितलं जाते. या मॉकड्रिल दरम्यान त्या भागातली वीज खंडित केली जाऊ शकते, ब्लॅकआउट होऊ शकतो, मोठमोठे सायरन वाजवले जाऊ शकतात, काही ठिकाणी प्रवेशबंदी केली जाऊ शकते, तर काही शहरातील वाहतूक सुद्धा वळवली जाऊ शकते. उद्या साधारण सकाळी 6 पासून दुपारी 2 पर्यंत अशी मॉकड्रिल होऊ शकते. मंडळी, 1971 मध्ये सुद्धा अशी मॉकड्रिल करण्यात आली होती. राज्यात या मॉकड्रिल घेण्यात आल्या होत्या. कदाचित इतिहासात पहिल्यांदाच जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असणारा ताजमहाल काळ्या कपड्याने झाकण्यात आला होता. आणि त्यानंतर झालं होतं 1971चं भारत पाकिस्तान युद्ध. आता 2025 मध्ये सुद्धा असंच मॉकड्रिल पाहायला मिळते. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्ध होणार का असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. काही माजी सैनिकांनी पाकिस्तान सोबत 100% युद्ध होणार असं मत व्यक्त केलंय, तर काहींच्या मते युद्ध झाल्यास पाकिस्तान भिकेला लागेल असं मत व्यक्त केलंय. मग आता नेमकं हे मॉकड्रिल झाल्यानंतर युद्ध होईल की यातूनच पाकिस्तान धडा शिकेल हे काळच ठरवेल. बाकी मंडळी, उद्याचं हे मॉकड्रिल तुमच्या भागात असेल तर तुम्ही योग्य ती काळजी घ्या, अफवांना बळी पडू नका आणि घाबरून जाऊ नका.
मॉक ड्रिल आपल्या सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे प्रशासनाला शक्य तितकं सहकार्य करा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मॉक ड्रिल असणाऱ्या भागात जे कोणी तुमचे मित्र किंवा नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा. त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक्स करा आणि कॉमेंट्स करा. त्याचसोबत आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.